स्वामींचे अनमोल विचार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर. तर प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्ही स्वामींचे भक्त आहात का? असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ 2 मिनिटे तरी नक्की पहा, कारण तुम्हाला आज व्हिडिओच्या संदर्भात स्वामी मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे स्वामींचे हे विचार, त्यांचे संदेश नक्की ऐका. आपण या चॅनलवर स्वामींचे प्रेरणादायी विचार, त्यांचे संदेश, त्यांनी त्यांच्या भक्ताला दिलेले बोध किंवा स्वामींच्या भक्तांना स्वामींचे आलेले अनुभव आपण नेहमीच पाहत असतो. मित्रांनो, ऐकायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा संदेश, विचार आवडले तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरुवात करूयात स्वामींच्या सुंदर विचारांना, ज्यांनी तुमची दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर होणार आहे. स्वामी म्हणतात, सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चितच येईल. कर्म चांगले करा. या जगात काहीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलीचं युग आहे. करोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी करून मरणार, कुणी रोगराईने तर कुणी महामारीने. सृष्टीचा विनाश होणार आहे, हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच. हे जग जगबुडीच्या दिशेनं हळूहळू चालत जाणारच आहे. करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची अंघोळ रस्त्यावर. लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचं असतं. कितीही सोनं असल तरी तोंडात फुटका मणी. कितीही महागाईचे कपडे असले तरी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं. आणि आता हे सगळं मिळण्यासाठी पण नशीब लागतं, हे करोनाने दाखवून दिलंच आहे. म्हणून कायम भक्तीत राहा, अजून वेळ गेलेली नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी म्हणतात, जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते, तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते. आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते, तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मक कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. या शरीराला सेवेकरी म्हणतात. स्वामी म्हणतात, अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणाला सांगायचे नाही, हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून सांगत नाहीत. पण असे नसते. तुम्हाला जर अनुभव येतात, ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा. 1000तून 1 जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील, पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी मिळतात. तुम्ही त्यांच्यातले व्हा. स्वामी म्हणतात, भांडणं सर्वांचे होतात, पण राग कायम मनाशी ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, असावेत, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हाच सर्वांचा मूळ आहे, तो विनाकारण बाळगत जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव्य आहे, त्यांचे स्मरण असावे, भय नसावे. आपण जन्माला आलो हे गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी. याचे स्मरण कायम ठेवावे. आपण किती आनंदात आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत, याला खूप महत्त्व आहे. एक हृदय घेऊन जन्माला आलो, जाताना लाखो हृदयामध्ये जागा करून जाता आले पाहिजे. क्षमा द्या आणि प्रेम घ्या. मित्रांनो, कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने तर अजिबातच बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मनशांती देखील तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीब बदलेल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे स्वामींचे विचार ऐकण्यासाठी, त्यांचे संदेश ऐकण्यासाठी किंवा त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी
आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.